श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज मी तुमच्यासाठी बाजरीच्या पापड्या कशा केल्या जातात आणि आमच्या गावाकडच्या बायका जे उन्हाळ्याचे वाळवण्याचे काम आहे ते कसे एकत्र येऊन करतात, तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर इथं मी 2 शेर बाजरी आणि 2 पावशेर गहू घेतलेले आहे. तर किलोप्रमाणे सांगायचं ठरलं तर 3.5 पावणे 4 किलो बाजरी आणि अर्धा किलोच्या थोडंसं वरती गहू घेतलेले आहे. आता घरची मापं म्हटल्यावर थोडीशी वाढवा असतातच. तर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे. 2-3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बाजरी पण आणि गहू पण. तुम्ही एकत्रही टाकू शकतात, पण गहू जास्त लवकर भिजतात आणि बाजरीला भिजायला वेळ लागतो, त्यामुळं मी बाजूबाजूला ठेवलेलं आहे. तर 4 दिवस पूर्ण होऊन 5व्या दिवशी मी हे जे गहू आहे आणि बाजरी आहे ती काढून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून. जर तुम्हाला आंबट लागत असेल तर जास्त पाणी नाही काढायचं, पण शक्यतो पाणी बदललं तर आपल्या पापड्या ज्या आहे त्या आंबट होत नाहीत. तर बघू शकता तुम्ही इथं बाजरी आपली भिजलेली आहे आणि गहूही भिजलेले आहे. तर आता मी इथं हे दळायला घेऊन गेल्यानंतर मला तिथं पाणी लागत होतं, तर मी जवळ जो हापशा आहे तिथून पाणी आणलं होतं. तर आमच्याकडं हा हातपंप आहे, यानेच गावाला पाणी पुरतं ज्यावेळेस जास्त दुष्काळ असतो तेव्हा. आणि इथं गिरणीमध्ये गहू दळले गेले होते लवकर, पण बाजरी जी आहे ती थोडी थोडी टाकून दळत होते. तर बघू शकता अशा प्रकारे आपली बाजरी दळली जात आहे. जास्त चिकन दळली गेली होती आणि खूप छान अशा पापड्या लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर दळून आणल्यानंतर एका टपामध्ये आपल्याला ते ठेवायचं आहे आणि त्याला आपल्याला गाळण्यासाठी एक पुरणाची चाळणी आणि अजून एक साडीचा कपडा ज्यामध्ये आपल्याला जे हे वाटण आहे ते गाळायचं आहे ते घ्यायचं आहे. 2 पाण्याने आपल्याला हे जे वाटण आहे ते गाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं पुरणाची चाळणी पातेलं आहे आपल्याला ओतण्यासाठी. तर पुरणाच्या चाळणीने आपल्याला हे जे चिक आहे तो गाळून घ्यायचा आहे. तर इथं चिक अशा प्रकारे आपला झालेला आहे. तुम्ही दोन्ही एकत्रही करू शकता, पण मी इथं साईडला ठेवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही दोन्ही एक टप आणि एका डब्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे. थोडं थंड गारव्याला ठेवायचं आहे, म्हणजे जो चिक आहे आपला चांगला बसतो. आणि आता इथं तुम्ही बघू शकता मी ज्या दिवशी आपल्याला पापड्या करायच्या होत्या त्या दिवशीची सकाळ आहे आणि सकाळी त्या दिवशी थोडंसं लवकरच उठले होते, कारण आपल्याला पापड्या करायच्या म्हटल्यावरती लवकरच उठावं लागतं. तर कमीत कमी सकाळचे 5:30 ते पावणे 6 झाले असतील आणि मस्तपैकी असं जे आपलं आकाश आहे ते निरभ्र मस्त असं दिसत होतं. खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी. तर आपल्याला त्या पापड्या आहेत त्यासाठी लागणारं साहित्य मिरची, जिरं, ओवा आणि लसूण दळून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही मीठ घेतलेलं आहे. तर आपल्याला ओवा आणि जिरं थोडंसं पुन्हा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, बघू शकता. आणि इथं पातेल्यामध्ये जे पितळाचं पातेलं आहे त्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे. एक कळशीभर पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण आता जी मिरची आहे ती टाकलेली आहे, अंदाजानुसार मीठ टाकलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि जी ओवा आणि लसूणची पेस्ट होती ती टाकलेली आहे. आता याला थोडीशी उकळी येऊन द्यायची आहे. आता उकळी आलेली आहे, तर आपला जो चिक तयार झालेला होता तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. टाकण्याआधी आपण जो चिक खाली बसलेला असतो त्यावरचं पाणी काढून घ्यायचं आहे. चिक आपल्या हाताने व्यवस्थित एकदम पातळ असा करून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही आमच्या गावाकडच्या स्त्रिया कशा जमलेल्या आहेत. तर आम्ही काहीही करायचं असलं तर असं सर्व जमतोच. आता हा चिक आहे बाजरीचा आणि गव्हाचा एकत्र केलेला, तर यामध्ये टाकलेला आहे आणि याला घाट म्हणतात. आमच्याकडे याला घाट असं म्हणतात. तर बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे आता घाट घ्यायचं काम चालू आहे. याला जास्त पाणीही चालत नाही, प्रमाणात पाणी लागतं आणि याच्या गठुळ्या होऊन द्याव्या लागत नाही. त्यामुळे हे सारखं अशा प्रकारे जो चाटू आहे त्याने करावं लागतं. तर ही आमची निकू आहे, तिलाही खूप हौस आहे करण्याची, तर तीही करून बघत होती. तर बघू शकता आता बऱ्यापैकी आपला चिक तयार होत आलेला आहे आणि चुलीवरती खूपच छान असं शिजलं जातं आणि याला शिजण्यासाठी खूप वेळ लागतो. कमीत कमी 2 ते 3 तास लागतात, तेव्हा तो चांगला शिजतो, नाही तर तेव्हा त्या पापड्या चांगल्या येतात आणि खायला खूप टेस्टी अशा लागतात. आता ह्या आमच्या मामी आहेत त्याही आल्या आहेत. आमच्याकडं बायकांना बोलावं लागत नाही, एकदा जर काही काम करायला घेतलं तर सर्व पटपट जमा होतात.
तर इथं बघू शकता आता प्रत्येकजण जे घाट आहे तो घेऊन बघत होतं. तर या आमच्या समोरच्या सुशीलाताई आहेत, त्याही घेत आहेत, त्या या कामात अग्रेसर आहेत. आणि मीही प्रयत्न करत होते, पण मला काही जमत नाही, माझ्याकडनं नाही होत. ते कसं करायचं तेच मला जमत नव्हतं, पण मी शिकण्याचा प्रयत्न करते. आणि मला सर्वच बायका आमच्याकडे ज्या आहेत त्या मदत करतात. तर मला त्या शिकवत होत्या की असं करायचं. आणि मला सर्व हसतही होते. तर आता आपला हा चिक झालेला आहे आणि आता आपल्याला त्याला आहारावरती कमीत कमी 1.5 ते 2 तास ठेवायचा आहे, तेव्हा तो चांगला होतो. आणि आपल्या पापड्या ज्या आहेत त्या काय म्हणतात चिरत नाही. तर आपला जो चिक आहे तो 2 ते 3 तासानंतर झाल्यानंतर एका छोट्या पातेल्यात काढून आणायचा आणि त्याच्या गठुड्या आहेत त्या व्यवस्थित प्लेन करायच्या आणि अशा ताटावरती कपडा घेऊन अशा हाताने प्लेन थापायच्या असतात. आमच्याकडे खारुड्याही अशाच प्रकारे केल्या जातात. आणि एक जो साडी आहे साडीवरती टाकल्या जातात. काढायच्या वेळेसही साडीला थोडंसं पाणी मारलं की या पापड्या बरोबर निघतात. तर बघू शकता आमच्या अशा गप्पा करत करत काम कधी होतं कळतही नाही. आणि गप्पाही चालल्या होत्या आणि पापड्याही झाल्या होत्या. कमीत कमी 2 वाजा भरल्या होत्या. आणि मस्त ऊन खूप होतं, पण तरी आमच्या गप्पांमध्ये आम्हाला काहीही कळालं नाही. आणि तुम्ही म्हणशाल तर मी ज्या पापड्या आहेत त्या टाकत होती. आणि अशा प्रकारे एक जण ज्या गठुड्या आहेत त्या व्यवस्थित करतात आणि बाकीच्या ज्या बायका आहेत त्या पापड्या करतात. आम्ही अशाच प्रत्येकाची एक दिवस अशा प्रकारे पापड्या करतो. तर बघू शकता इकडं तुम्ही 3 ते 4 बायका पापड्या थापत आहे. आणि छान अशा होतात आणि तळल्या तर खूपच छान. आता बघू शकता तुम्ही साडीवरती पाणी मारून ह्या पापड्या काढायच्या असतात, अशा निघत नाही. तर आता ते मी शूट नाही करू शकले. तर हा बघू शकता आपल्या पापड्या ओके झालेल्या आहे. आणि त्याला नंतर आता या पापड्या काढून आणल्यानंतर त्याला आपण थोडंसं ऊन देणार आहोत सकाळी सकाळी, जे कोवळं ऊन असतं ते, नाहीतर त्या वाकड्या होतात. ते बघू शकता आता सकाळी मी त्याला मस्त उन्हात टाकलेलं आहे आणि छान अशा सुकलेल्या आहेत. ज्या ओल्या ओल्या आहेत त्याच टाकायच्या, जास्त दुसऱ्या पापड्या टाकायच्या नाही. तर याला आपण आता तळून बघूया. इथं बघू शकता मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपल्याला आहे ना या पापड्या आहेत ज्या बाजरीच्या त्या तळून बघायच्या आहे. तर इथं मी 4 ते 5 पापड्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि अशा प्रकारे त्याचा कलर दिसतो, पण ते काय म्हणता ना वाणाला नाही पण गुणाला खूप छान आहे. म्हणजे त्या टेस्ट खूप छान लागते त्याची. आणि दिसायला जरी त्या ब्लॅक ब्लॅक दिसत असतील पण खायला एकच नंबर लागतात. तर आता आपण तेल टाकून बघूया थोडं. तर तेल तापलेलं आहे आपलं, तर आपण आता तळूयात. छान अशी पापडी आपली तळली जाते खूप. आणि तुम्ही याला भाजू पण शकतात. बघा ही आहे बाजरीची पापडी. आता मी अजून टम्म फुगणारी पापडी. आणि आपल्या आता ह्या 2 जे जज आहे ते सांगणार आहेत की कशी झालेली आहेत. सांगा मॅडम. चांगली आहे पण थोडीशी आंबट. मग आंबटच असते ती.